आता बघा हे एक सिंपल आहे. आता आपण फ्रॅक्शन हा पार्ट नंतर चालू करणार आहे. 2000 आपली जी न्यू बॅच आहे त्याच्यामध्ये फ्रॅक्शन पार्ट घेणार आहे आपण. फ्रॅक्शन वरच उदाहरण आहे. इफ सम ऑफ 275 इज डिवायडेड बिटवीन शिवम अँड राहुल सो दॅट द शिवम गेट्स मोर दॅन 3/4 ऑफ द वॉट राहुल गेट्स. तो राहुलला काय जे काही मिळालं त्याच्यापेक्षा 3/4 ने जास्त मिळालं कुणाला? शिवमला. देन द शेअर ऑफ द शिवम किती आहे असं विचारलेलं आहे. हम्म. जसं घ्या सिम्पल घ्या 275 रुपये होते त्याच्यामध्ये दोघं जर नाव दिले आपण शिवम अँड राहुल. ठीक आहे. तर आपण असं म्हटलं की समजा शिवमला एक्स पार्ट मिळाला. किती मिळाला? एक्स पार्ट मिळाला. तो ह्याला किती मिळणार आहे? सिम्पली मोर दॅन 3/4. 3/4 ऑफ व्हॉट राहुल गेट्स. शिवम गेट्स मोर दॅन द 3/4 ऑफ राहुल गेट्स. तो शिवमचा पार्ट किती आहे? म्हणजे काय समजा ह्याचा समजा शिवमला राहुलला समजा एक्स मिळाले तर शिवमला किती असणार? 275 मायनस एक्स असं आहे समजा. ठीक आहे. तुम्हाला इथे समजलं? ठीक आहे. हे तर समजलं सगळ्यांना. आता शिवमला जे मिळालेले आहेत जसं घ्या ते काय आहेत 3/4 ने जास्त आहेत. म्हणजे मोर दॅन द 3/4 ऑफ व्हॉट राहुल गेट्स. त्यांचा डिफरन्स म्हणजे जर तुम्ही डिफरन्स काढला 275 मायनस एक्स ह्या दोघांचा इट द मोर दॅन 3/4 द राहुल गेट्स. तो 3/4 ऑफ द एक्स असं आपण समजा काढूया. तर किती येते बघा याच्यामध्ये? हे मायनस एक्स कट झाले तर 275 इज इक्वल टू एक्स 3/4. एक्स इज इक्वल टू 275 इंटू 4 डिवाइड बाय 3 27. काय काय ना. लँग्वेज मध्ये थोडासा प्रॉब्लेम वाटतो आपल्याला इथं. थोडीशी नाही कायची लँग्वेज मध्ये काही क्वेश्चन येते बघा एकदा चेक करा. नसेल तर सरळ आपण ऑप्शन वरून पण सोडवू शकू. ऑप्शन वरून 275 इक्वल 3x 275 जात नाही डिवाइड होत नाही याला. तर डिवाइड करता येते 4×5 = 20 5×5 = 12 14 बरोबर आहे. 2 29 7 4 8 11 नाही जाते असं. डिफरन्स more than the 3/4 of what Rahul gets. मोर म्हणजे डिफरन्स 3/4. क्वेश्चन नंबर 6 ला चेक करूया आपण याच्यामध्ये नक्की याचा विषय काय होतं. लँग्वेज थोडी डिफरन्स व्हायला लागली ना लेस लँग्वेज वेगळी झालेली आहे. 1 मिनिट. बाकीच्यांनी कसं सोडवलं हे पटकन फास्ट जे जुने इथं कसं सोडवलं तुम्ही? डागात गोळी मारली. हम्म हम्म
राईट. त्याची लँग्वेज जी आहे बघा अशा पद्धतीने दिलेली आहे, त्या पद्धतीने आपण घेऊया लँग्वेज प्रमाणे याचं. तर बघा याचं उत्तर असं येणार. त्याचं काय म्हणणं आहे, लक्षात घ्या, मोर दॅन 3/4 ऑफ राहुल गेट्स. म्हणजे समजा राहुलला एक्स मिळालं तर ह्याला काय म्हणणार आहे, त्याच्यापेक्षा 3/4 म्हणजे एक्स प्लस मोर दॅन कोणाच्या पेक्षा, ह्याच्यापेक्षा 3/4 ऑफ एक्स. ह्याचा पार्ट किती झाला मग, 4 × x. म्हणजे काय 4x प्लस तिरकस गुणाकार केला आपण, तुम्हाला समजतंय याचं काय झालं परत. ठीक आहे, खाली 4 आहे तो तिरकस गुणाकार केला, काय ना 4x प्लस 3x डिवाइड बाय 4. म्हणजे हा पार्ट शिवमचा होणार आहे, समजतंय. टोटल किती झाला बघा हे 7x/4. हा पार्ट शिवम साठी बघतोय आपण, समजतंय तुम्हाला. हा पार्ट शिवमचा, राहुलचा पार्ट एक्स. तो शिवमचा पार्ट हा मोर दॅन 3/4 ऑफ व्हॉट शिवम गेट. तर शिवमला एक्स मिळालं होतं, त्याच्यामध्ये 3/4 ऑफ एक्स ऍड केलं तर झालं 7x/4. आणि ह्यांची जर टोटल आपण ऍडिशन घेतली असेल काय आलं 7x प्लस 4. आणि हा एक्स यांची ऍडिशन केलं तर किती येते बघा 275 येते. तर टोटल किती झालं मग हे परत 7x क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आलं 4x डिवाइड बाय 4 बरोबर 275 झालं बघा. 7×4 11x डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 275. टू गेट हिअर x इज इक्वल टू 4 तिकडे गेलं 275 इंटू 4 डिवाइड बाय 11. 11 ने डिवाइड केले 11 टू द 22 11 5 55 25 4 100 x इज इक्वल टू 100. तो x ची व्हॅल्यू 100 आली. पण आपला कोणाचं विचारलं त्यांनी, शेअर ऑफ द शिवम. शिवमचा शेअर किती आहे 7x/4. तो काय आला बघा 7x. एक्स ची व्हॅल्यू किती आली 100 आहे आपली, डिवाइड बाय 4. 4 ने डिवाइड केलं 25 आलं. 25 7 किती आलं 25 150. 25 7 175. 175. ऑप्शन नंबर डी वॉज द आन्सर हिअर. सर असं बी करता येतं ना 275 मायनस 100. काय काय इकडे हा 275 काय काय सर तिकडे जे 275 पोलीस नाम दिली त्याच्यामधून 100 मायनस केले ते सेमच आन्सर येते. असं काय करू केलं शकतो. तर आता रो सर राजल 275 जो नंबर दिला ना सर हा त्याच्यामध्ये 100 मायनस करून 175 असं बी करू शकतो ना. मला नाही समजलं. कसं घ्या, आपल्याला काय काढायचं होतं, जी काय शिवमची व्हॅल्यू, शिवमचा पार्ट आपला 7x/4 आहे, एक्स ची व्हॅल्यू 100 आली आपली. ठीक आहे, तो मग राहुल तर तुम्ही काढलं चालतंय ना, मग राहुल ते 100 रुपये आणि मग 100 मायनस केलं तरी चाललं असतं तरी पण बरोबर आहे. बरोबर आहे अथर्वराजांचं की राहुलची व्हॅल्यू 100 येते, मग राहुलचे मायनस केलं तर शिवमचा पार्ट मिळतो. ते पण बरोबर आहे. बरोबर आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, तर यानंतरचा जो पार्ट होता तो वेगळा होता, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली हा एक स्क्वेअर रूटचा पण पार्ट आहे जो तुम्ही सगळेजण सोडवायला पाहिजे होता, पण नॉट त्याच्यामध्ये स्क्वेअर रूट मिस झालं होतं काय. हा पार्ट होता एक स्क्वेअर रूटचा. बघा हे कसं वाटतंय तुम्हाला, बघा स्क्वेअर वाले क्यूब वाले तुमचं झालेले हे. तर सर ते क्वेश्चन मार्क जो आहे, बघतो सर त्याला तिकडे दिलंय 0.0064 वरती ते काय आहे सर. असं या इथं तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलाय म्हणजे हे एक्स आहे, तुम्हाला फाइंड करायचं होतं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स. हा एक्स मग मला करायचं सांगा, इकडे तुम्हाला क्यूब क्यूब दिलाय, तुम्हाला सांगा इकडे दिले रूट एक्स डिवाइड बाय काय 2. दिले 0.0064. आणि इकडे काय दिलंय क्यूब रूट ऑफ 0.008 असं दिलेलं आहे. हा मग आता हे सोडवायचं होतं, मग मला सांगा हे काय राहिलं रूट एक्स. ह्याचं काय निघत नाही स्क्वेअर रूट, पण ह्याचं निघलं 0.0064 काय आलं 64 आलं 8 आणि पॉईंट जो 2 घरांचा आला 0.08. ह्याचं क्यूब रूट निघतंय तुमचं. क्यूब 8चा क्यूब काय आला 2 आला, क्यूब रूट नंतर 0.2 राहिलं. अशा प्रकारे आपलं रूट एक्स आलं. तर रूट एक्स बरोबर काय आहे ना, रूट एक्स बरोबर हे जे 0 हे तिकडे गेलं काय होणार, हे खालचं हे जे 0.0 तिकडे खाली तिकडे गेलं काय होणार, कोण सांगते, रेहान शेख माने अथर्व सावंत काय ते पटकन, भावी कोलते तर पटापट हे बोलायचं आणि जरा. शुभ्रा घाडगे गायब झाली का इथून लगेच. तो सर हे काय 82. 0.2 इंटू 0.08 किती आले 16 म्हणलं की झाले 3. इथले 2 पॉईंट आहेत, इथले 1 पॉईंट आहे, 2 आणि 3. 0.016 आलं रूट एक्स बरोबर. तो या ठिकाणी 0.016 आला. आता ह्याचं स्क्वेअर करावं लागेल. काय केलं आपण, स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग केलं ऑप्शन हे एक्स, मग 16चा स्क्वेअर किती आला 256 आला. आणि स्क्वेअरिंग केल्यानंतर ना जो जो काय पॉईंट वाला डेसिमल डबल होणार, तो इथं 3 घरांना देतो, तो अजून 1 2 3 0. 0.000256. ऑप्शन नंबर बी वॉज द आन्सर हिअर. समजलं का. येस ऑर नो. येस सर. आयुष कोरे समजते का, आयुष कोरे.
आवाज सर आला पेज पाहिजे. सांगा. हा 8 0.08. इथं हा लक्ष घ्या. याचा आपण स्क्वेअर रूट काढलं. मला सांगा ह्याच्यामध्ये 0.0064 आहे. पण त्या पॉईंटचा विषय सोडून द्या. 64चं स्क्वेअर रूट काय येतं वर्गमूळ? काय येतं 64चं वर्गमूळ? फास्ट सांगा ना पटापटा. 8. 8 आलं. यस. तर 64चं वर्गमूळ 8 आलं आपलं. आणि लक्ष घ्या, डेसिमलचं स्क्वेअर रूट काढताना डेसिमल प्लेस काय होतं सांगितलंय तुम्हाला मी? हाफ रेडियस होती. हाफ होतं. हाफ निम्म करायचं. डेसिमल प्लेस होतं 4 घरांना होतं. मग आपण 2 घरांचा पॉईंट दिला. समजलं का? झालं 0.08. समजलं? जसं इकडे क्यूब रूट काढताना, इकडे क्यूब रूट काढताना सांगितलं 8चं क्यूब रूट काय येतं? हे क्यूब रूट आहे म्हणून 8चं क्यूब रूट काय आलं? 2 येतं. 2. आणि क्यूब रूट काढताना डेसिमल प्लेस काय करायचं असतं? 1 3. 1/3 करायचं. 1/3 म्हणजे 3 डिवाइड करायचं. 3 घरांचा पॉईंट आहे म्हणजे 3/3 काय आलं? 1 आलं. त्याच्यामुळे एका घरांचा पॉईंट आलं 0.2 आलं उत्तर. समजलं? हे तिकडे गेलं मल्टिप्लिकेशन झालं. जे काय आलं परत स्क्वेअर काढलं उत्तर ते आलं. समजलं का? असं नो. येस. हे लिहून घ्यायचं असं हे स्पेशल उदाहरण आहेत. हे परीक्षेमध्ये पडण्याच्या लेवलची उदाहरणं असतात अशा पद्धतीची. हे खास उदाहरण आहेत. समजतंय? तर तसं सेम खाली पण उदाहरण द क्यूब ऑफ नंबर डिवाइडेड बाय द नंबर इट सेल्फ द रिझल्ट इज 36. व्हॉट इज द नंबर? बघा आता हे प्रश्न तुम्ही सोडवा म्हणजे सोडू शकता. म्हणजे यामध्ये तुम्ही समजून सोडवा तरी तुम्हाला जमेल. काय येणार? द क्यूब ऑफ नंबर इज डिवाइडेड बाय द नंबर इट सेल्फ. म्हणजे समजा आपल्याकडे नंबर काय आहे? समजा एक्स आहे. ठीक आहे. आणि त्याला क्यूब घेतला काय येणार? एक्स क्यूब येणार. तो क्यूब ऑफ द नंबरला डिवाइड केलं बाय इट सेल्फ. म्हणजे हे एक्स क्यूबने एक्स ला डिवाइड केलं तर उत्तर येते 36. मग एक्स ला एक्स कट झाला काय आलं? एक्स स्क्वेअर बरोबर 36 आलं. तो ह्याचा मग स्क्वेअर रूट काढला काय येणार? एक्स बरोबर काय आलं? 6 प्लस मायनस 6 म्हणजे 6. तो 6 वॉज द आन्सर हियर. समजलं का? येस सर समजलं. आयुष कोरे समजते का? यस सर. तर लक्ष घ्या आता 1369 ह्याला सोडवायचं होतं. इथे तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलेलं आहे. ठीक आहे. एम आपल्याला माहित नाही तर एक्स म्हणलं त्याचा एक्स मानायचा आपण. ठीक आहे. तर मग मला सांगा याच्यामध्ये 1369चं स्क्वेअर रूट काय येतं? 1369 चं वर्गमूळ काय? नाही मला सांगा 1369चं वर्गमूळ काय अगोदर ते सांगा. कोणाचा स्क्वेअर येतो? स्क्वेअर कोणाचा येतो? बघा आपली मेथड वाली वापरा ना. 13चा अगोदर कोणाचा स्क्वेअर आहे? 13च्या अगोदर 2चा स्क्वेअर 4, 3चा 9, 4चा 16. परत स्क्वेअर आहे बघा. 33चा आहे का? सर 37चा स्क्वेअर आहे. ओके. कितीचा? 37. 37चा आहे. ओके. कसे मग ह्याचं जे स्क्वेअर रूट आलंय काय आलं? 37 आलं. प्लस ह्याचं काय आलं बघा? जे आलं ते होतं 0.0615 प्लस हा आपला एक्स इज इक्वल टू 37.25. आता 37 तिकडे पाठल्या काय होणार? मायनस होणार. तर बघा 0.0615 प्लस एक्स इज इक्वल टू हे 37 मायनस झालं पलीकडे 37.25 मायनस 37 राहिलं काय बघा? 0.0615 प्लस एक्स इज इक्वल टू 0.25. ठीक आहे. आता मला सांगा दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअरिंग केलं, काय केलं? स्क्वेअरिंग केलं. स्क्वेअरिंग का करायचं असतं? आपल्याला एक्स काढायचा ना. जो आपल्याला एक्स फाइंड करायचा आहे तो जो आहे तो रूटच्या आतमध्ये म्हणजे तो पत्र्याच्या आतमध्ये. हाला आपण पत्रा म्हणून एक प्रकारे. तर त्याला जर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं? स्क्वेअर घ्यावा लागतो. तो स्क्वेअरिंग केलं आपण बोथ साईडला. मग हा जो पत्रा आहे हा स्क्वेअर रूट ह्या गायब झाला तर राहिलं फक्त 0.615 प्लस एक्स बरोबर. ह्याचा स्क्वेअर झाला काय होणार? 25चा स्क्वेअर काय येतो? 625. आता स्क्वेअर केल्यानंतर कोणत्याही डेसिमल नंबरचा स्क्वेअर केला जो डेसिमल पॉईंट आहे तो काय करायला? डबल करायचा. हे 2 घरांना देतं ते काय होणार? 4 घरानंतर. मग 1 2 3 1 4 चौथं घर आणि 0 आलं. ओके. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायचं. एक्सची व्हॅल्यू कशी निघणार आपली? एक्स बरोबर काय आलं बघा? 0.0625. हे जे आहे ही तिकडे गेलं काय होणार?